हॅलो फ्रेंड्स. आपण ॲटम्स मॉलिक्यूल न्यूक्लियर चॅप्टरला सुरुवात केलेली होती याच्या अगोदर. त्याच्यावर आपला एक व्हिडिओ बनवून झालेला आहे, तो ऑलरेडी यूट्यूबवर टाकला गेलेला आहे आपला. सो दिस इज द सेकंड व्हिडिओ राईट नाव. ठीक आहे, आपण आता त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. बट दोज हू आर न्यू टू दिस व्हिडिओ, जे आता हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघतील त्यांच्यासाठी फक्त लास्ट लेक्चरमध्ये, लास्ट व्हिडिओमध्ये काय शिकवणं झालं ते मी फक्त एक्सप्लेन करून देतो. तर आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं ते पाहायला सुरुवात केली होती. इज इट राईट? ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं ते पाहायला आपण सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये ॲटमचं फंडामेंटल स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं की जसं ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. द इलेक्ट्रॉन्स वेर रोटेटिंग इन टू द पेरिफेरल ऑर्बिट. इलेक्ट्रॉन्स रोटेट होतात पेरिफेरीमध्ये, पेरिफेरल ऑर्बिटमध्ये. हे बेसिक्स आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर ॲटमच्या ह्या फंडामेंटल स्ट्रक्चरनंतर आपण 3 पॉस्ट्युलेट्स पाहिले होते, बोहर्स थेरीचे 3 पॉस्ट्युलेट्स. दिस आर द व्हेरी मच इम्पॉर्टंट फ्रेंड्स, द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोहर्स थेरी. त्याच्यामध्ये पहिला पॉस्ट्युलेट आपण पाहिला होता की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जो असतो, the necessary centripetal force mv²/r required to the electron is provided by the electrostatic force of attraction or repulsion between the two charges. So this is the postulate number first. mv²/r is equal to 1/4πε0 e² divided by r². त्याच्यानंतर दुसरं पॉस्ट्युलेट आपण पाहिलं होतं की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व ओनली इन दोज ऑर्बिट हुज अँग्युलर मोमेंटम इज एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. ठीक आहे, h/2π इंटिग्रल मल्टिपल मध्ये ज्या ज्या ऑर्बिट्सचं मोमेंटम असेल, अँग्युलर मोमेंटम असेल, तर इलेक्ट्रॉन फक्त त्याच ऑर्बिटमध्ये रोटेट होतात. सो दॅट इज द पॉस्ट्युलेट नंबर सेकंड. आणि थर्ड पॉस्ट्युलेट आपण पाहिला होता की व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी nth हायर एनर्जी लेवल टू एनी pth लोअर एनर्जी लेवल, देन इट इमिट्स द एनर्जी. दॅट एनर्जी इज इक्वल टू hν. ठीक आहे. So this is the third postulate. When electron jumps from nth energy level to the pth energy level, it emits the energy that is equal to hν. So these are what was the 3 postulates, friends, which we have studied. जे आपले झालेले आहे. Now we have to start the new article today. आपल्याला एक नवीन आर्टिकल सुरू करायचं आहे. आता हे जे 3 फंडामेंटल पॉस्ट्युलेट्स आहे, बोहर्सचे जे पॉस्ट्युलेट्स आहे, ह्या पॉस्ट्युलेट्सचा यूज करून सेव्हरल पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. just like radius or radius of the Bohr's orbit, then velocity of the electron in the Bohr's orbit, then energy. तर असे डिफरंट पॅरामीटर्स आपल्याला 1 by 1 फाइंड आउट करायचे. सो आउट ऑफ दॅट आपण आज पहिला पॅरामीटर फाइंड आउट करू, फर्स्ट पॅरामीटर. सो द नेम ऑफ दॅट फर्स्ट पॅरामीटर इज द रेडियस ऑफ द बोहर्स ऑर्बिट. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेडियस ऑफ द बोहर्स ऑर्बिट. आता ह्या रेडियससाठी काय काय लागणार आहे बघा. रेडियससाठी आपल्याला पॉस्ट्युलेट नंबर फर्स्ट आणि पॉस्ट्युलेट नंबर सेकंड लागेल, आणि ह्या दोघं पॉस्ट्युलेट्सवरून आपल्याला रेडियस फाइंड आउट करता येईल. सो what is the procedure, how to find out the radius of the Bohr's orbit? Look at right now. I will write the name of the article. We have to find out the radius of the Bohr's orbit. मी हेडिंग लिहितो, radius of nth बोहर्स ऑर्बिट असं लिहितो मी. nth बोहर्स ऑर्बिट. nth म्हणजे काय मित्रांनो, तर कुठलंही ऑर्बिट, मे बी पहिलं असेल, दुसरं असेल, 5वं असेल, 7वं असेल, 10वं असेल, 100वं असेल, कुठलं पण असेल, किंवा शेवटचं असेल, तर त्याला म्हटलं जात असतं nth. म्हणून रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट. मग याची सुरुवात कुठून करायची बघा आता. तर याची सुरुवात बोहर्सच्या पहिल्या 2 पॉस्ट्युलेटवरून होते. द फर्स्ट 2 पॉस्ट्युलेट्स ऑफ द बोहर्स थेरी. सो मी ह्या ठिकाणी लिहितो परत पॉस्ट्युलेट नंबर 1. ठीक आहे. सो दिस इज द पॉस्ट्युलेट नंबर 1. पॉस्ट्युलेट 1 मध्ये त्याने काय म्हटलेलं आहे बघा बरं मित्रांनो, की नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स mv²/r इज इक्वल टू 1/4πε0 e² डिवायडेड बाय r². बरोबर आहे, e²/r². So this is what was the first Bohr's postulate. mv²/r is equal to 1/4πε0 e²/r². That means the necessary centripetal force required for the electron is provided by the electrostatic force of attraction or repulsion. So this is the first Bohr's postulate. तर ह्या बोहर्सच्या पहिल्या पॉस्ट्युलेटवरून you have to separate out the term v² in this LHS. ठीक आहे.
LHS मध्ये व्ही स्क्वेअरला तुम्हाला सेपरेट करायचं आहे, मग बाकीचे पॅरामीटर तिकडे घेऊन जा. आता होईल काय बघा, दिस ए आर अँड आर स्क्वेअर मधला एक आर गेट कॅन्सल्ड. इज इट राईट? एक आर कॅन्सल झाला. हा जो एम आहे, एम मास ऑफ इलेक्ट्रॉन, हा इथं शिफ्ट होऊन जाईल. म्हणजे तुमच्याकडे टर्मिनॉलॉजी काय शिल्लक राहील, तर यू विल गेट द टर्म व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर डिवायडेड बाय एम मल्टिप्लाइड बाय आर. आणि हे जे इक्वेशन मिळतं, कॉल दिस ॲज इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणून टाका. सो दॅट आपलं जवळजवळ अर्ध काम होऊन गेलं ह्या ठिकाणी. ठीक आहे, इक्वेशन 1 आपल्याला भेटून गेला. आता इक्वेशन 2. इक्वेशन 2 कुठून भेटेल, तर इट इज डिराइव्ड फ्रॉम द पॉस्ट्युलेट नंबर 2. मग पॉस्ट्युलेट 2 काय बघा बरं. पॉस्ट्युलेट 2 आहे आपल्याकडे एम व्ही आर इज इक्वल टू एन एच डिवायडेड बाय 2 पाय. दिस इज द पॉस्ट्युलेट नंबर सेकंड, बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट. तर हे जे सेकंड पॉस्ट्युलेट आहे ह्याला स्क्वेअर करा मित्रांनो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स व्हॉट यू विल गेट, सी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. दोघं साइडला स्क्वेअर करून टाका. आता दोघं साइडला स्क्वेअर केला तर काय काय भेटेल बघा. इफ वी स्क्वेअर दिस टर्म देन विल गेट एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. ठीक आहे बघा, हा एम च एम स्क्वेअर झाला, व्ही स्क्वेअर आर स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर 2 पाय दॅट इज 4 पाय स्क्वेअर. हे झाल्यानंतर इथून पण आता व्ही स्क्वेअर सेपरेट करा ह्या टर्म मधून. मग इथून व्ही स्क्वेअर सेपरेट केला तर काय भेटेल बघा आपल्याला. वी विल गेट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा एम स्क्वेअर आर स्क्वेअर इकडे घेऊन या, म्हणजे तुमच्याकडे काय शिल्लक राहतं एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर. इज इट राईट? बघा एम आर इकडे आले डिनॉमिनेटरला. ठीक आहे, बाकीची टर्म ॲज इट इज. तर ह्याला इक्वेशन नंबर 2 कॉल करून द्या. कॉल्ड इज ॲज इक्वेशन नंबर 2. सो काय काय भेटलं बघा मित्रांनो आपल्याला. तर बोहर्सच्या फर्स्ट पॉस्ट्युलेटवरून फ्रॉम फर्स्ट पॉस्ट्युलेट ऑफ द बोहर्स थेरी वी डिराइव्ह द टर्म व्ही स्क्वेअर. फ्रॉम पॉस्ट्युलेट नंबर 2 वी डिराइव्ह द सेकंड टर्म व्ही स्क्वेअर. आता लुक ॲट द इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड व्हेरी केअरफुली. दोघांच्याही LHS मध्ये देर इज व्ही स्क्वेअर आणि दोघांच्याही RHS जे आहे दोज आर द डिफरंट. सो LHS सारखे आहे, RHS डिफरंट आहे. सो कम्पेअरिंग द इक्वेशन नंबर 1 अँड 2. इक्वेशन नंबर 1 आणि 2 ला कम्पेअर करा, काय भेटेल बघा. सो कम्पेअरिंग द इक्वेशन नंबर 1 अँड 2 व्हॉट वी विल गेट, सी. ठीक आहे, ओके. सो कम्पेअर देम. Compare the equation 1 and 2. Equation 1 आणि 2 कम्पेअर करा. काय भेटेल बघा, मी पेज पलट होतं. ओके, तर इक्वेशन 1 मधली LHS काय होती बघा. आता तुम्हाला ती आठवायला पाहिजे. इक्वेशन 1 मधली LHS जी होती ती होती RHS, सॉरी इक्वेशन 1 मधली RHS होती 1/4 पाय एप्सिलॉन 0 हा ई स्क्वेअर ॲज इट इज डिवायडेड बाय काय टर्मिनॉलॉजी शिल्लक राहिली होती तिथं एम मल्टिप्लाइड बाय आर. बरोबर आहे का बघा, आपण चेक करू शकतो. सो दिस इज द करेक्ट टर्म 1/4 पाय एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर डिवायडेड बाय एम आर. दिस इज द RHS ऑफ द इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर सेकंडची RHS. सेकंडची RHS काय आहे एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर आणि मल्टिप्लाइड बाय याच्यामध्ये बघा तिकडनं आलेले 2 टर्म्स ऍड होतात एम स्क्वेअर आणि आर स्क्वेअर. सो त्या तुम्ही लिहू शकतात इथे ह्या ठिकाणी दिस इज एम स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर. सो दिस इज व्हॉट वॉज द कम्पॅरिझन. 1/4 पाय एप्सिलॉन 0 ई स्क्वेअर डिवायडेड बाय एम आर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर एम स्क्वेअर आर स्क्वेअर. आता ह्या दोघं टर्म्समधून जे कॉमन फॅक्टर आहे त्यांना कॅन्सल करून टाका. कोणते कोणते कॉमन दिसतात बघा या ठिकाणी. सो विल लुक आउट. दिस इज एम इज द कॉमन. एम स्क्वेअर इथून एक एम निघून जाईल, इथून एक एम निघून गेला. इज इट राईट? त्याच्यानंतर पुढचा फॅक्टर कुठला दिसतोय बघा आर स्क्वेअर. हा एक सिंगल आर आणि आर स्क्वेअर मधला हा एक आर, हे दोघं पण कॅन्सल झाले. देन दिस 4 अँड दिस 4 हा पण कॅन्सल झाला. दिस पाय आणि ह्या पाय स्क्वेअर मधला एक पाय हे सुद्धा कॅन्सल झाले.
बरोबर आहे. काय काय शिल्लक राहते बघा बरं मित्रांनो, काय काय टर्मिनॉलॉजीज शिल्लक राहते ह्या ठिकाणी. तर इकडचा विचार करू आपण. ई स्क्वेअर डिवायडेड बाय हा फक्त एप्सिलॉन 0. इज इट राईट? तिकडे काय काय शिल्लक आहे बघा आता LHS मध्ये. एन स्क्वेअर एच स्क्वेअर डिवायडेड बाय हा एक पाय, ठीक आहे, हा एक एम, हा एक आर, इतक्या टर्म्स शिल्लक राहिल्या. बरोबर आहे. आता आपल्याला रेडियस फाइंड आउट करायची. रेडियस, सो काय करा, हा रेडियस जो आहे हा, ठीक आहे, याला फक्त इकडे घेऊन जा आणि हा ई स्क्वेअरला इकडे पाठवा, एप्सिलॉन 0ला तिकडे पाठवून द्या. काय काय मिळतं बघा आता तुम्हाला. व्हॉट यू विल गेट सी. सो आर इज इक्वल टू हा एप्सिलॉन 0 जर तिकडे गेला तर एप्सिलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर डिवायडेड बाय हा पाय, हा एम आणि हा इकडनं येणारा ई स्क्वेअर. काय इक्वेशन भेटलं बघा. रेडियस आर इज इक्वल टू एप्सिलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर डिवायडेड बाय पाय एम ई स्क्वेअर. ठीक आहे. आर इज इक्वल टू एप्सिलॉन 0 एच स्क्वेअर एन स्क्वेअर डिवायडेड बाय पाय एम ई स्क्वेअर. आता ह्या टर्म मध्ये सगळेच फॅक्टर कॉन्स्टंट आहे बघा. एव्हरी पॅरामीटर इज कॉन्स्टंट अदर दॅन एन. फक्त एन कॉन्स्टंट नाही आहे, बाकी सगळे पॅरामीटर कॉन्स्टंट आहे सगळे. बघा मी सगळ्यांच्या व्हॅल्यूज लिहितो. एप्सिलॉन 0ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 8.85 इंटू 10⁻⁻12. ठीक आहे. त्याच्यानंतर एच ची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10⁻34. देन पायची व्हॅल्यू असते 3.14. देन एम ची व्हॅल्यू आहे 9.1 इंटू 10⁻31. ठीक आहे. ई चार्ज ऑन इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻19. या सगळ्यांचे व्हॅल्यूज जे आहे दिस आर द कॉन्स्टंट व्हॅल्यू. एन हा व्हेरिएबल आहे. एन व्हेरिएबल कसा, तर एन हा ऑर्बिटचा नंबर मित्रांनो. ऑर्बिट, इट इज द नंबर ऑफ द ऑर्बिट. ठीक आहे. म्हणजे पहिलं ऑर्बिट असेल तर यांची किंमत 1 घ्या, दुसरं असेल तर यांची किंमत 2 घ्या, तिसरं असेल तर 3 घ्या, लाईक दिस वन. सो इफ यू पुट ऑल द व्हॅल्यूज, ह्या सगळ्या व्हॅल्यूज जर तुम्ही पुट करून दिल्या सगळ्या, तर तुम्हाला हे इक्वेशन मिळतं. ठीक आहे. काय भेटायला पाहिजे बघा. इफ यू पुट ऑल द व्हॅल्यूज इन दॅट इक्वेशन, ह्या इक्वेशनमध्ये स्टार केलेल्या खालच्या सगळ्या व्हॅल्यू जर पुट केल्या तर काय इक्वेशन मिळतं बघा. व्हॉट यू विल गेट सी. आर इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं तर यू विल गेट 0.537 इंटू 10⁻⁻10 मल्टिप्लाइड बाय एन स्क्वेअर. ठीक आहे. 0.537 करून बघा तुम्ही कॅल्क्युलेशन घरी, लॉकडाऊन पिरियड आहे तर. 0.537 इंटू 10⁻⁻10 मल्टिप्लाइड बाय एन स्क्वेअर. ठीक आहे. आता हा 10⁻⁻10 जो आहे हा हे आन्सर आपण मीटरमध्ये फाइंड आउट केलेलं आहे. SI युनिट. 10⁻⁻10 मीटर जो असतो त्याला अँगस्ट्रॉम म्हणतात, म्हणून तुम्ही असं पण लिहू शकतात आर इज इक्वल टू 0.537 अँगस्ट्रॉम युनिट. हे झालं अँगस्ट्रॉम युनिटमध्ये. मल्टिप्लाइड बाय तुम्ही एन स्क्वेअर लिहू शकतात. ठीक आहे. दिस इज द रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट. ही झाली रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट. याला सुद्धा तुम्ही तसं एन लिहिलं तरी चालेल. सो ऍक्च्युली स्टार इज द इक्वेशन ऑफ द रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट. पण मग पहिल्या बोहर्स ऑर्बिटची रेडियस तुम्हाला फाइंड आउट करायची असेल फॉर फर्स्ट बोहर्स ऑर्बिट. आता आपण असं लिहू शकतो ह्या ठिकाणी की फॉर फर्स्ट बोहर्स ऑर्बिट n इज इक्वल टू 1. हा जर 1 इथं पुट केला तर 1 स्क्वेअर बिकम्स 1, म्हणजे तुम्हाला भेटेल R1 इज इक्वल टू 0.537 मल्टिप्लाइड बाय हा सगळा 1 होऊन जाईल अँगस्ट्रॉम युनिट. सो दिस इज द रेडियस ऑफ द फर्स्ट बोहर्स ऑर्बिट. ही झाली पहिल्या बोहर्स ऑर्बिटची रेडियस. आणि मग इन जनरल तुम्ही याच्यात असं इक्वेशन लिहू शकतात की रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट इज इक्वल टू 0.537 मल्टिप्लाइड बाय एन स्क्वेअर. आता तुम्हाला ज्या पण ऑर्बिटची रेडियस फाइंड आउट करायची असेल, एक सिंपल इक्वेशन तुम्हाला मिळून गेलं 0.537 इंटू एन स्क्वेअर. एन ची व्हॅल्यू पुट करा फक्त. पहिल्या ऑर्बिटची रेडियस फाइंड आउट करायची असेल तर एन ची किंमत 1 घ्या, दुसऱ्याची फाइंड आउट करायची असेल तर एन ची किंमत पुढची घ्या, त्याचा पुढचा असेल तर एन ची किंमत अजून पुढची घ्या. सो बाय दिस वे तुम्ही कुठलीही रेडियस फाइंड आउट करू शकतात. सो दिस इज व्हॉट वॉज द रेडियस ऑफ द बोहर्स ऑर्बिट. नाऊ ह्या रेडियस नंतर आपल्याला जो पुढचा पॅरामीटर फाइंड आउट करायचा आहे तो व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचा आहे. व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर एक पॅरामीटर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचा आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो की बोहर्सचे तिघ पॉस्ट्युलेट्स जे आहे दीज आर ओनली द इम्पॉर्टंट वन हिअर. तिघ पॉस्ट्युलेट्स यूज करून आपण हे फाइंड आउट करू शकतो. सो हे 3 पॉस्ट्युलेट सगळ्यात पहिले केअरफुली तुम्ही नीट रीड करून ठेवा. 3 पॉस्ट्युलेट.
पहिलं mv²/r हे, दुसरं mvr, तिसरं हे. आणि रेडियस फाइंड आउट करायची आहे. पॉस्ट्युलेट नंबर फर्स्ट घेतला, तिथून v² सेपरेट केला. पॉस्ट्युलेट 2 घेतलं, त्याला स्क्वेअर केला, तिथून v² सेपरेट केला आणि दोघांना कम्पेअर केलं. दोघांना कम्पेअर केल्यानंतर त्याच्यात जे जे काही कॅन्सल झालं ते उडवून टाकलं. 4πmr इतके पॅरामीटर गेले आणि उरलेल्यांमधून फक्त हा r सेपरेट काढला. हे झालं रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट. ठीक आहे. आणि मग हे कॉन्स्टंट व्हॅल्यू पुट केला तर रेडियस ऑफ द nth बोहर्स ऑर्बिट आपल्याला मिळते. ठीक आहे. हे इक्वेशन आणि याच्यावरून तुम्ही कुठलीही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतात. सो दिस इज व्हॉट वॉज अबाउट द रेडियस ऑफ द बोहर्स ऑर्बिट.